मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 4 दिवस दरेगावी आहेत. या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी शेतीबरोबरच वृक्ष लागवडीचाही दरवेळेस आल्यानंतर ते उपक्रम राबवत असतात आणि आता पण सध्या ते वृक्ष लागवड करत आहेत. पहिल्यापासूनच आवड असल्यामुळं ते कायम या ठिकाणी ते वृक्ष लागवड करताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहेत. आज पुन्हा एकदा नेहमी तुम्ही आल्यानंतर वृक्ष लागवडीला प्राधान्य देता नेहमी काय सांगाल आपल्या थोडक्यात? गावाला जेव्हा जेव्हा येतो तेव्हा झाडं लावतो बरोबर आणि त्याप्रमाणे बघता आपण ही सगळी स्ट्रॉबेरी आहे, इकडे ॲपल आहे, सफरचंदाची बाग आहे पूर्ण ही. हे वरपासून खालपर्यंत ह्या पूर्ण सफरचंद सगळीकडे लागलेले आहेत आणि फास्ट ग्रोथ आहे. जानेवारी फेब्रुवारी ती झाडं लावली बरोबर आणि एवढ्या फास्ट ग्रोथ या जमिनीमध्ये फार गुणधर्म आहे की सगळ्या प्रकारची झाडं. आता इकडे तुम्हाला स्ट्रॉबेरी दिसेल, इथे ॲपल दिसेल, इथे नारळ दिसेल, इथे मिरच्या दिसतील, केळीची झाडं आहेत तिकडे, इकडे आंबे आहेत, इकडे काजू आहे, इकडे जांभूळ आहे, इकडे आवळा आहे, आवाकाडू आहे, सगळं आगरवूड काही भागामध्ये आपल्या पासून या ठिकाणी काही फळं जी येत नाहीत ही पण फळं या ठिकाणी आपण प्रयोग वेगवेगळे यशस्वी प्रयोग केले आता सफरचंद तर इकडे कोणी लावले नाही, पहिल्यांदा लावले हो. आपण. आता सफरचंदाला फुलं आलेली, फुलाचा मोहर काढला, आता पुढच्या वेळेस फळं येतील. आज स्ट्रॉबेरी इकडे येते, इकडे आगरवूड येतोय, इकडे रक्तचंदन येत आहे, चंदन येत आहे, इथे आवाकडू सारखी जी झाडं आहेत ती येत आहेत, काजू येत आहेत, आंबे तर हापूस आंबे येत आहेत, सगळ्या प्रकारच्या जातीचे आंबे इथं येत आहेत, चिक्कूपासून मोसंबीची झाडं इथं आहेत. म्हणजे एकंदरीत ह्या सर्व जमिनीमध्ये फळ आहेत आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पती आहे. आज आपण पाहिलं तर हळद मोठ्या प्रमाणावर येते, त्यातलं कुरकुमीन जे आहे आपल्याला ह्याच्यासाठी आपण वापरतो, फार्मास्युटिकलसाठी, औषधीसाठी, रक्तचंदन औषधासाठी आपण वापरतो. इकडे शतावरी आहे, त्याबरोबर शिकाकाई आहे. म्हणजे औषधी वनस्पती ज्या आहेत अँटी कॅन्सरसाठी देखील इथे औषधी आहे. त्यामुळे जवळपास 400 ते 500 प्रकारच्या औषधी वनस्पती या जंगलामध्ये आहेत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. साहेब, निसर्ग संपदा जपण्यासाठी तुम्ही लोकांना आवाहन पण केलेलं आहे की या ठिकाणच्या जमिनी विकू नका आणि अशाच पद्धतीनं ह्या हरित म्हणजे हा ही निसर्ग जो आहे तो हरित राहिला पाहिजे. रेशीमची लागवड केली तर 10 शेतकऱ्यांना 2.5 लाख रुपये मिळाले बरोबर रेशीममधून. आता ते रेशीम मोठ्या प्रमाणावर, इकडे आयनाची झाडं मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यामुळे रेशीम जो आहे टसर तोच मोठ्या प्रमाणावर इकडे पाणी टाका, त्याला पाणी पण टाका, तर तो मोठ्या प्रमाणावर लोकांना पैसे देणारा ते शेती आहे. तर ती लोकांनी एकत्र क्लस्टर म्हणून केलं तर मोठ्या प्रमाणावर लोकांना त्यातून पैसे मिळतील. बांबूची लागवड मोठ्या प्रमाणावर आपण करतोय, बांबूचं ट्रेनिंग सेंटर आपण काढलेलं आहे आणि त्या माध्यमातून बांबूचे जे बाय प्रॉडक्ट आहेत, आज बांबूला एक दुर्लक्षित पीक म्हणून आपण पाहतो बांबूकडे, पण बांबूचे खूप उपयोग आहेत. मी मागे पण सांगितलं की ऑक्सिजन जास्ती देणारा, कार्बन डायऑक्साईड जास्ती शोषून घेणारा बांबू, त्याच्यापासून मोठ्या प्रमाणावर इथेनॉल तयार होतं, त्याच्यापासून बांबूचे बाय प्रॉडक्ट तयार होतात. आज आपण खाली ट्रेनिंग सेंटरमध्ये बघितलं तर बांबूपासून अशा प्रकारच्या व्हरायटी होतात की आपण विचार पण नाही करू शकत. नक्कीच. आणि म्हणून क्लस्टरचं बांबूचं क्लस्टर झालं पाहिजे, लोकांनी एकत्र समूह शेती केली पाहिजे. बरोबर. यासाठी मी आवाहन करतो आणि लोक आता त्याच्या मागे लागलेली आहेत. आणि म्हणूनच जमिनी आपल्या ज्या आहेत, हे आपली जी काही जमीन म्हणजे आपली काळी माता आहे बरोबर आणि आई आहे. आणि या जमिनीमधून तुम्ही जर असं सगळं जर शेती करायला गेलात तर नक्कीच, आणि बांबूला अनुदान पण देतो 7 लाख रुपये हेक्टर आपण, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतील. मुंबईत गेलेले, शहरात गेलेले लोक जे आहेत तरुण पुन्हा इकडे येतील. उद्देश आमचा असाच आहे की नोकरीनिमित्त गेलेला तरुण पुन्हा आपल्या आईवडिलांच्या सेवेत आपल्या गावाकडे आला पाहिजे आणि आपल्या शेतात
शेती केली पाहिजे. नक्कीच अवैध बांधकामं जी होती त्याबाबत पण तुम्ही सूचना केल्या होत्या आणि या सूचनेवरून आता प्रशासनानं पण अलर्ट झालेलं आहे. महाबळेश्वरमध्ये देखील आज सकाळपासूनच एक कारवाई झालेली आहे. जे हॉटेल होतं अगरवाल यांचं ते देखील सील करण्यात आलेलं आहे. कारण जी अवैधरित्या जी बांधकामं होते याबाबत पण तुम्ही कडक सूचना दिल्या होत्या जिल्हा परिषद. बिलकुल हा महाबळेश्वर हा निसर्ग आहे आणि हे जावळी खोरं जे आहे निसर्गाने संपन्न असं हे सगळं क्षेत्र आहे. नदी आहे, जंगल आहे, झाडं आहेत, निसर्ग संपदा आहे. इथे कोणी डिस्टर्ब करता कामा नये आणि जे कोणी अनधिकृतपणे इथं काय करत असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करून बुलडोजर चालवायच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. हो, पण कारवाई बुलडोजर चालवायच्या सूचना कधीपर्यंत होतील साहेब, जसं काय चालू झाले ना कारवाई आता तुम्हीच तर म्हणाले कारवाई चालू झाल्या. केलेलं आहे पण झाला ना चालू काम. नक्कीच हे होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांनी एकूणच सांगितलेलं आहे की बुलडोजर चालवण्याचं काम जे आहे ते आता प्रशासन करणार आहे. त्यामुळं कुठंतरी आता हा जो परिसर आहे तो पुन्हा हिरवागार राहिला पाहिजे आणि त्या पद्धतीनं जे आता आपण पाहू शकता की ह्या ठिकाणी जे काही वृक्ष लागवडीचं काम जे आहे ते प्रामुख्याने केलं जातं आहे. कॅमेरामन प्रसादसह संतोष नालोडे, TV9 मराठी, दरे, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.